दिनांक 16/11/2025 दरवर्षीप्रमाणे वीर छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळ बोरुजवाडा या ठिकाणी दुय्यम खऱ्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो बांधवांनो सांगितलं एक विशेष मला शाहिरीचा खूप काही अभ्यास नाही नॉलेज नाही मी वाचत नाही परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा या जनसमुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून दुरा खांद्यावरती घेतलेली आहे परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे चुकणे माणसाचा स्वभाव आहे धर्म नाही आणि जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही त्याला आम्ही महामानव म्हणत असतो आम्ही सर्वसाधारण तुमच्या मुलाबाळासारखे लेकरे आहोत आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे बंधुजन हो आणि म्हणून मनुष्याचा विचार करायला गेलो पृथ्वीच्या पाठीवर मनुष्यासारखा बुद्धिमान पाणी नाही आणि आम्ही चुका करत गेलो तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची या गावातील सरपंच साहेब उपसरपंच साहेब पोलीस पाटील साहेब बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी माझे मित्र मंडळी त्याचप्रमाणे मी जे आपणापुढे काही सांगणार आहे विचारधारा माझ्या गुरुजींची आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांना सुद्धा मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि होऊ घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती निसर्ग शक्ती कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय आणि सर्व संत महात्मे यांना मी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय भारत समग्र गुणवंता तुझ्याच कृपे चाले ती वसुंधरा आणि तूच निर्मिशी उजेड अंधारा तुझ्याच
समग्र गुणवंत समग्र गुणवंता आई बाप गुरु समाज सज्जन आणि जयांच्या कडून केले निशांताने ज्ञानार्जन परिमार्जन मिळतो आझाद तिरंग्याचा तर बंधूजन हो मीच नवी या पृथ्वीच्या पाठीवर जो मनुष्य प्राणी जन्मास आला आणि त्या मनुष्य प्राण्याने जेव्हा शुभ कार्याला हात घालून सुरुवात केली त्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन केलं त्याला अभिवादन केलं मागणं मागितलं परमेश्वराने जे कार्य करत याची जाणभान तुला आहे आणि या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे परंतु शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान त्या गणेश भगवंताला दिला गेलेला आहे आणि गण पूजनाचा प्रघात आहे बंधूजन हो आणि म्हणून मी गणासाठी भीमगीताची चाल घेतलेली आहे जरा गोड करून घ्या अति कष्ट साहिले अति कष्ट साहिले त्या भावड्या रमाई अति कष्ट साहिले त्या भावड्या रमाई माझे शब्द काय आहे काय म्हणतो आहे आणि पूजा दोन प्रकारची आहे बंधूजन हो एक पूजा आहे आंधळी आणि दुसरी पूजा आहे डोळस म्हणजे दिसणारी आणि म्हणून इथे सगळे माझ्या समोर अभ्यासो वाचक प्रेक्षक मंडळी बसलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी गण सादर करत असताना काय म्हणतो ऐका हो 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 रंग मंचाहुनी मुजरा आजी रंग मंचाहुनी मुजरा आणि मी त्यागना करीतो रंग मंचाहुनी मुजरा मी त्यागना करीतो रंग मंचाहुनी
भगवंताने त्या काळामध्ये केलं आणि सांगितलं की आईवडिलांसारखं दैवत जगाच्या पाठीवर कोणतंही मोठं नाही आणि तेच कार्य सुद्धा संतांनी करायला सांगितलं 109 महापुरुष झाले आणि त्यांनी सुद्धा हाच मेसेज जगाला सांगितला. पण आम्ही काय करतो? आमच्या भारतामध्ये जन्म देणाऱ्या बापाला छळतेनं जाऊन मंदिर उघडं पडते. वास्तविकता आहे बंधुजन हो, जन्म देणाऱ्या बापाला छळते जाऊन मंदिर उघडं पडते आणि बायकोची भाड खाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सडते. तर मानाने देवऱ्यावर मांडायला देवऱ्यावर तो मालधानी धुऱ्यावर आणि मोमताजी माऱ्यावर आणि अशी रीत चालू आहे आज या भारतात वाऱ्यावर. समजले की नाही? आणि म्हणून किसी ने मजे लुटाया होगा शहरों में तो किसी ने खुशियां पाई होगी गाँव में. अरे कोई कोई मत होश होंगे अपने महबूबा के बाहों में मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के पाँव. आमच्या आईवडिलांसारखं दैव जगाच्या पाठीवर कोणतंही मोठं नाही. समजलंय? खरे गुरु खरे आमचे देव जर असतील ते आमचे आईवडील आहेत आणि म्हणून म्हातारपणी त्याची सेवा करा. नाही का? ज्या आईनं 9 सूत्र पानापासून तुम्हाला मोठं केलं हो, बापानं काय काय केलं तुमच्यासाठी, काय काय गमवलं त्याचं त्याला माहित. आणि म्हणून का पुढे काय म्हणतो ते म्हणतात नाही का? गळ्यामध्ये आम्ही रोज जर स्वप्ने स्वच्छ साबणावर आंघोळ करत असो, रोज बाहेरून जर मळ काढत असो त्याला काही किंमत नाही. आंतरिक मळ जो मनामधला जो मळ आहे जेव्हापर्यंत त्याला आम्ही साफ करणार नाही, त्याच्यावर मात करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही पूजेमध्ये सक्सेस होणार नाही. आणि म्हणून अरे म्हणून मन चंचल है, चंचल है मन चंचल है भांबावले सहावर मन चंचल है
विज्ञानानं लई प्रगती केली. माय बाप हो, या शब्दाकडे लक्ष असू द्या. शायरी म्हणजे तमाशामध्ये तमाशा नाही, नुसतं मनोरंजनाचं साधन नव्हे जी. हो, समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या शायरीचा खूप उपकार आहेत शाहिरांचे, समजले की नाही. आणि म्हणून या काळात विज्ञानाने लई प्रगती केली, पण आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली. या आमच्या जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापावर वेळ मोठी खराब आली. ते कशी? जिवंतपणे सेवा करणं होत नाही, जिवंतपणे मायबापाची सेवा करणं होत नाही, पण मेल्यावर परसाच्या डोळ्यानं पाणी पाजते. मेल्यावर परसाच्या डोळ्यानं पाणी पाजते. आणि ज्या मायबापानं जन्मास घातलं त्या मायबापाला ते पोरग म्हातारपणी लाथा मारते, म्हातारपणी लाथा मारते. आणि दुसरीकडे तेच पोरग 50,000चं विलायती कुत्रे घेऊन आणते. किती हजाराचं? 50,000चं विलायती कुत्रे घेऊन आणते. आणि त्याच्या ढुंगणाच्या माग पुरं बोरुजवाडा शहर फिरते. त्याच्या ढुंगणाच्या माग सिक्युरिटी गार्ड सारखा पुरं बोरुजवाडा शहर फिरते. आणि मात्र जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या मायबापाले म्हातारपणी अनाथ आश्रमामध्ये टाकते. त्याच मायबापाचं पोरग काही दिवसानंतर एका जवान पोरीच्या प्रेमामध्ये पडते. काही दिवसानंतर त्याच मायबापाचं पोरग जवान पोरीच्या प्रेमामध्ये पडते. आणि तिले म्हणते सांग तुले का लागते, तिले म्हणते सांग तुले का लागते. तिच्यासाठी संपूर्ण काही अर्पण करते. आणि मग जेव्हा हे पोरग त्या पोरीसोबत लग्नाची गोष्ट करते तर ते पोरगी का करते? दुसऱ्या झगड्याला घेऊन पडते, दुसऱ्या झगड्याला घेऊन पडते. आणि मग म्हणते आता वाचका मर, भाड्याचं घरनं खाली कर, जशी केलं बापू करणी तसाच आता भर. आणि म्हणून म्हणतो कोणी नाही कोणाचं अंती जाणं एकल्याचं. हा विचार निशांच्या मनाले पक्का ठसला. पण या ठिकाणी देहाची माठ बजार तोंडाचा दिसला. आणि काय सांगू भाऊ, इवाई इनी संघ फसला, इवाई इनी संघ फसला. तो कसा? पोरा पोरीच्या लग्नाच्या आधी इनी वाईनं साधवली संधी, कोणी नाही तिसऱ्या दोघाच्या मध्ये बहुल्यावर बसला आणि इवाई इनी संघ फसला, फसला, इवाई इनी संघ फसला. वास्तुस्थिती आहे, समजलं की नाही? ऐका पुढे काय म्हणतो ते. आणि म्हणून आमच्यापेक्षा हे मंडळी बसणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून अहो रंगमय फिली लैला तुमच्या बिना चढणार कसा, रंगमय फिलीला तुमच्या बिना चढणार कसा, रंगमय फिलीला तुमच्या बिना चढणार कसा.
दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या सामन्याला लाभलेले पहिल्या डावाचे मानकरी की ज्याने कमी दिवसामध्ये जास्त उड्या मारल्या आणि मारत आहे उंच भरारी. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या ओठावर त्यांनी आपल्या नावाचा गाजावाजा तयार केला. कलगी शाखेचे चॅम्पियन शाहीर, ज्यांच्या नसानसात शायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या शाहिराचं जर नाव घेतलं हो तर मी बीपीच्या गोळ्या सोबतच ठेवतो. हो जी बीपीच्या गोळी मला, कारण आजारच तसा आहे मला ठेवावंच लागते. आणि म्हणून ज्याचं नाव आहे सन्माननीय सूरजदादा नवघरे यांनी एका प्रश्नाची विचारणा केली आणि त्यांचा प्रश्न म्हणते की संत तुकाराम महाराज महाराजांनी यांची विटंबना करायची होती आणि म्हणून रामेश्वर भट आणि मम्माजी भट आणि मम्माजी भट यांनी 2 वेश्या तुकाराम महाराजांसाठी पाठवल्या होत्या, कारण त्यांना लांछन लावायचं होतं. अशाने तरी त्यांची विटंबना होईल पाठवण्यात आल्या आणि त्या वेश्या त्यांच्या जवळ गेल्या. परंतु तुकाराम महाराजांनी त्यावेळेस त्या वेश्येच्या समोर अभंग सादर केला तर त्या वेश्या सरळ त्यांच्या जवळून वापस परतून गेल्या. तर त्या अभंगाच्या गाता कोणत्या शाहीर साहेबाचा प्रश्न आहे. शाहीर साहेब कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करतो. मेरी उमर आपको लग जाए, तुमचं आयुष्य वाढेल असे विचार फार कमी मांडत असतात हो. आणि म्हणून त्या अभंगाचे शब्द काय, कोणता अभंग तुकोबा रायने तेव्हा सादर केला होता तर शाहीर साहेब त्या अभंगाचं नाव आहे, त्या अभंगाचं ज्या ओळी आहेत आणि शब्द आहेत, आम्ही जरी आज झालो टाकूनी उदास आता कोण भरी धरी आणि पुढे मरणाचे हरी. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही जरी आस झालो टाकूनी उदास आता कोण भय धरी आणि पुढे मरणाचे हरी. ह्या अभंगाच्या गाथा तुकोबरायाने म्हणजे अभंग सादर केला आणि त्यानंतर त्या वेश्या परतून गेल्या. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शाहीर साहेब माझ्या बुद्धीप्रमाणे, कारण पोराबाराची खेतीनं डांगर लागले हाती, तुमच्यासारखा मी काही क्वालिफाईड नाही. तुम्ही कहा राजा भोजोर कहा गंगू तेली आणि गाणं निघलं ज्याची होती त्यानं नेली. तर माझा सुद्धा प्रश्न आहे की तुकोबा रायाचा एक परम शिष्य पण तो एवढा क्रोधाचा तापड होता, म्हणजे क्षणात राग यायचा, त्याला रागीट स्वभावाचा होता. तर एक दिवस काय झालं, तुकोबरावा बसले असताना तो शिष्य त्यांच्याकडे आला आणि त्या शिष्याला तुकोबरावांनी पाहता बरोबर म्हणे, तुझं म्हणे 7 दिवसात मरण आहे म्हणे. काय म्हणे, 7 दिवसात तुझा मरण आहे म्हणे. तो शिष्य नाराज झाला. तर म्हणायचं तात्पर्य म्हणजे नवकरे साहेब तो शिष्य कोण, आणि जेव्हा तुकोबारायाने म्हटलं 7 दिवसात तुझं मरण आहे तर त्यावेळेस त्याने उत्तर काय दिलं, त्यावेळेस त्या शिष्याने त्याला उत्तर काय दिलं, तो शिष्य कोणता आणि त्या दोघांमधला संवाद काय झाला. मैं मानूंगा जी आपको, मैं मानूंगा. हुशार शाहीर आहे, अभ्यासू शाहीर आहे, समजलं की नाही. आज दुय्यम आचारा विचाराची होईल, समजलं की नाही. वेळी वाकडी होऊन शायरी होणार नाही. आमच्या मायबहिणी इथे तमाशा पाहिलाय, समजलं. आणि ऐका पुढे शेवटच्याकडे काय म्हणतो ते.
आम्ही सगळा परिवार सोडून मुलं बाळ घरदार सोडून या हिंदभऱ्या पोटासाठी इथे येतो आणि इथून या शायरीच्या माध्यमातून काही मेसेज सांगतो तुम्हाला आणि सगळे रिश्तेदार तुम्ही म्हणणं आहे रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं हे श्रेष्ठ असते आणि म्हणून तुम्ही माता पिता मधला गडबड नको